दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असं आश्वासन दिले। आमच्या अजेंड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आणि आमचं कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं आश्वासन शिंदे यांनी संगमनेरमधील सभेतून दिले। तर आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही, योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं अजित पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत म्हटलंय। या सरकारवर, महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात, विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही। आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या, आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत। फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत। आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही। योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल। आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार आहोत।